नमस्कार मित्रांनो, आज आपण ना एका थोड्या वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ते वेगळं ठिकाण ना तुम्हाला दाखवतो मी काय ते ॲक्च्युली वेगळं ठिकाण म्हणजे हे म्हणजे ना हे युरेई झाका असं म्हणतात. ही लेन जी आहे ना ह्याला युरेई झाका असं म्हणतात आणि ह्या लेनचं एक म्हणजे युरेई म्हणजे तुम्हाला अगोदर काय सांगतो. युरेई म्हणजे भूत असतं, भूत, आणि झाका म्हणजे स्लोप असतो. एखादा कुठलाही थोडा स्लोप जो असतो ना उतारतो असतो. आणि इथे असं लिहिलं आहे की हे टोकियोमध्ये असे 6 ते 7 ठिकाणं आहेत की जिथे युरेई झाका असं म्हणतात. आता ह्याचं कारण मी काही लोकांना इथलं विचारलं होतं तर ते त्यांचं असं म्हणणं होतं की इथे पूर्वी ना झाडं वगैरे होती, अशी मोठी झाडं होती आजूबाजूला, म्हणजे ह्या बाजूला दोन्ही बाजूला झाडं होती आणि त्या झाडांची सावली पडायची इथे ह्या भागामध्ये. आणि म्हणजे रात्री पण खूप वेगळं वाटायचं, ते असं वाटायचं भूत वगैरे की काय. आणि त्याचबरोबर कसं आहे की इथं जे पुढे आहेत ना, पुढे दोन्ही बाजूला तर जपानी लोकांचं म्हणजे जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ते त्यांचं बॉडी जी असते ती पुरतात इथे. सेमेटरी असं म्हणतात त्याला आणि जपानीमध्ये हाका असं म्हणतात. तर ते हाका असतं इथे, हाका आहे पुढे. आणि त्याचबरोबर मंदिर म्हणजे एक दोन्ही तिन्ही बाजूला मंदिरं वगैरे असतात ती. आणि त्यामुळं जपानी लोकांचं असं म्हणजे म्हणणं असतं किंवा त्यांचा थोडासा विश्वास असतो की अशा ठिकाणी काही स्पिरिट्स असतात म्हणून ह्या भागाला युरेई झाका असं म्हटलं जातं. तर आता आपण पुढे जाऊन बघूया कसं आहे ते युरेई झाका, काय काय आहे म्हणजे तिथे. एक बाजू पूर्ण बंदच आहे, तशी सगळी झाडच आहे ती. इथे ह्या बाजूला सगळी हे झाडं आहे ती. आणि ह्या बाजूला पुढे हे जे दिसतंय ना इकडे हे ते सेमेटरीचं आहे, म्हणजे जे हाका म्हणतात त्यांना. जपानीमध्ये हाका म्हणतात, इंग्लिशमध्ये सेमेटरी. आणि आपलं मराठीत जर म्हणायचं असेल तर ते काय म्हणतात त्याला, थडगं असं म्हणू शकतो आपण. ते आहे इथे, ते ह्या बाजूला आहे. म्हणजे एक बघू शकतो आपण की जपान म्हणजे जरी आपण किती प्रगत असेल टेक्नॉलॉजिकली, किती जरी प्रगत असल्या तरी त्यांच्यामध्ये सुद्धा अशा काही श्रद्धा आहेत की ज्या आपल्याला खूप वेगळ्या वाटू शकतात. हे ते सिमेट्री आहे. आणि ह्याच्या इथं गेलं, थोडं वर गेलं की टेम्पलचं पण लिहिलं काहीतरी, टेम्पल ते पण बघू आपण. तर आपण इथून आलो होतो, इथून चढून आपण इथपर्यंत आलो. आणि उजव्या बाजूलाही आणि हे ते पण एक मंदिरच आहे, हे पण एक मंदिरच आहे छोटं. आणि इथे पण एक हे मंदिरच आहे, ते मंदिर पुढे आहे. इकडे पण काहीतरी दिसते मंदिरासारखं, आणि इकडे पण मंदिरासारखं आहे काहीतरी. इकडे पण ते हाका आहेत, सेमेटरी आहे. पैसे कसे टोकं ठेवतात. आणि इथे एक छोटंसं मंदिर आहे. धूप वगैरे लावला इथे. वा, वास येतोय छान, सुवास.
हे सगळं पेपरचंच म्हणजे पेपरचंच केलं असं, याला ओरिगामी असं म्हणतात आणि खूप भारी भारी करतात ते ओरिगामी. बघा तुम्ही किती सुरेख केले. आणि ही घंटा असते अशी आणि हा दोर असतो आणि हा वाजवायचा. आणि हे जे देव आहे हा खूप एक वैशिष्ट्यपूर्ण देव आहे हा. आता तुम्ही हे पांढरं पांढरं जे लागलेलं दिसतंय ना त्याला, तर ते खूप एक वेगळी कन्सेप्ट आहे त्यांची. तर त्याचं काय आहे की इथे बघा तुम्हाला हे पावडरसारखं दिसेल, हे ते पावडरसारखं आहे. तर ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की ही जी पावडर घ्यायची ती, आणि हा जो देव आहे म्हणजे ह्याच्या ना आपल्या शरीरामध्ये कुठे आपल्याला दुखत असेल ना, तर ते त्या देवाच्या अंगावर ही पावडर लावायची आणि प्रार्थना करायची. मग ते म्हणजे ते आपलं दुखणं बरं होतं असं ते त्यांची समजूत आहे. ठीक आहे, म्हणजे आहे तसं श्रद्धा आहे त्यांची. तर अशी श्रद्धा आहे. असं असा हा देव आहे हा. भस्म लावल्यासारखंच आहे. तुमचा कुठलाही पार्ट आपण ह्या ते बघू शकतो की सगळे भरलेले आहे, लोकांनी भरपूर लावलेलं आहे पांढरं त्याला. आणि फुलं पण खूप सुरेख आहेत. ही फुलं ओरिजिनल आहेत, म्हणजे नैसर्गिक आहेत. आणि काय नाही, इकडे सुद्धा हे बघा तुम्ही किती कॉन्ट्रास्ट देऊ शकता आपल्याला. हे एक छान मंदिराचं झालेले भाग दिसतो आणि त्याच्या मागे एक छान एक उत्कृष्ट मोठीच्या मोठी बिल्डिंग. जपानचं हेच वैशिष्ट्य आहे की जपान किती जरी म्हणजे टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स असेल तरीसुद्धा त्यांनी त्यांचे जे कल्चर आहे ते खूप चांगल्या रीतीने जपून ठेवलेलं आहे. आणि असे आपल्याला हे युरेई झाका टोक्योमध्ये 6 ते 7 ठिकाणी आढळतात. हे पण एक मंदिरच आहे छान. आणि इथे जे बोर्ड असतो ना, इथे बोर्डवर काहीतरी सुविचारसारखं लिहिलेलं असतं. बऱ्याचशा सगळ्या मंदिराच्या बाहेर लिहिलेलं असतं. आता इथे ह्याचं काय लिहिलं, काहीतरी अष्टागा वाकारा नाही करा की म्हणजे इथे सुविचाराचा थोडक्यात अर्थ होतो की तुम्हाला उद्या काय होणार हे माहिती नाही आहे, त्यामुळं व्यवस्थित जे जगायचं आहे ते व्यवस्थित जगून घ्या आजच. म्हणजे त्यांचा आता सुविचार आहे तो तसा. आणि इकडे पण हे छान दिसते. हे सगळे जे देव आहेत जपानमधले ते शक्यतो आपलेच म्हणजे ते फॉलो करतात म्हणजे आपल्याकडूनच बरेचसे आलेले आहेत. आणि त्यांचं इथे म्हणजे बौद्धिझम आपल्याकडून चायनामध्ये आणि चायनामधून मग इकडे आले आहेत. मग त्यांचं ते सेम राहिलं, त्याचा इसेन्स जो असतो तो सेम राहिला. सगळे बरेचसे देव म्हणजे आहेत. गणपती असेल तर गणपती कांगितेन असं म्हणतात, किंवा सरस्वती असेल तर सरस्वतीला बेंजाईतेन असं म्हणतात. तर ते बऱ्यापैकी असेच देव आहेत. इंद्र असेल किंवा वायू देवता असेल, अग्निदेवता असेल, तर असे बऱ्यापैकी देवता म्हणजे बुद्ध असेल म्हणा किंवा हिंदू कल्चरमधले बरेचसे इकडे आलेले आहेत, म्हणजे त्यांनी ॲडॉप्ट केलेले आहेत तसे. तर हे असं एक वेगळं थोडंसं ठिकाण होतं.